मला ह्या सगळ्यावर विश्वास ठेवणं जरा अवघडच वाटतंय, पण आता तुम्ही पण सांगितलेत तर माझा विश्वास बसलाय, माझी खात्री पटलीये. आणि खरं सांगू ते हे सगळं बघून ना मला खरंच तुमचं खूप कौतुक वाटतंय. मालती, तुमची आता खात्री पटली आहे ना, मग आता आपण जेऊया का? हो. पण आपण एकमेकांच्या बाजूला बसून जेवायचंय. म्हणजे अगं म्हणजे आबा तुझ्या बाजूला बसतील आणि मी राणीच्या बाजूला. काय पोरखेळ चाललाय तुमचा? आई का पोरखेळ काय त्याच्यात? हे बघ, बाजूबाजूला बसून जेवलो ना की प्रेम वाढतं. अगं काय राणी, बघा लाजली ती. बरं, आणखी एक रूल आहे. आता कसलं रूल अजून? रूल असा आहे की आपण सगळ्यांनी म्हणजे तुम्ही दोघांनी आणि मी आणि राणीने एका ताटात जेवायचं आहे. काय चाललंय इंद्रा तुझं? इंद्राचं म्हणणं मला पटलंय, एका ताटात जेवलो ना की नवरा बायकोचं प्रेम आणखीन घट्ट होत. काय रे इंद्रा? हो करेक्ट, मी ऍग्री करतो. काय हे पोरांसमोर काही काय बोलताय? काही नाही, खरं तेच बोलतोय मी. हे बघा, तुम्ही खरं बोलताय का खोटं बोलताय ते काही मला माहित नाही, पण मी एका ताटात काही जेवणार नाहीये. या वयात हे असं एका ताटात जेवणं शोभतं का? बरं दिसतं का? आई काय बोलतेस तू? बरं दिसतं का म्हणजे? अगं उलट छान दिसतं. आणि आता तू प्लीज नाही म्हणू नकोस, नाही तर आमचं सगळं प्लॅन कॅन्सल होईल ग. काही प्लॅन वगैरे कॅन्सल होणार नाही. हे बघा मालती, तुम्ही वडाला फेऱ्या मारताना 7 जन्म हाच नवरा मिळावा अशी प्रार्थना केली की नाही? तुम्हाला हवाय ना 7 जन्म हाच नवरा? मग जर 7 जन्म हाच नवरा हवा असेल तर एका ताटात जेवायला लागेल. बोला. बरे ठीक आहे, जेवूया एका चालेल, ताटात. बसा. एका ताटात. बसा. तुमच्या आवडीचा गाजर हलवा. चला आता भरू. एक मिनिट, काय आलं तर? लगेच जेवायला घेऊ नका. आता तुमचं काय? तुमचे चौघांचे फोटोज काढायचे आहेत ना जेवतानाचे. मग मी घास भरवतो, पण मी उखा नाही घेणार. आबा बरवा. आधी तुम्ही नाव घ्या माझं. नाही नाही, मी काही नाव बिव घेणार नाही. माझ्या वाटणीचं तुम्हीच घ्या नाव. मग मीच घेऊ. बर. आपला भारत, भारतात महाराष्ट्र, महाराष्ट्रात सातारा, साताऱ्यात महाडिकांचं घर, घरात देवघर, देवघरात वाटी चांदीची बरं का, बर. वाटीत खवा. मालतीचं नाव घेतो. महाडिकांनो, तुम्ही आपल्या रूम मध्ये जावा. हा आता दादा, तू राणी वहिनींना भरव. चल 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 चल. तनिषा, मला तुला एक विचारायचं होतं. तुझं लग्न झालंय का? नाही आंटी, पण आता मला असं वाटतंय, आय मीन तुम्हा सगळ्यांना बघून असं वाटतंय की मी लवकरात लवकर लग्न करायला हवं. पण इंद्रासारखा नवरा मिळायला हवा ना. बायकोवर एवढं प्रेम करणारा, तिला जपणारा. ही मेक्स हर फील सीन अँड व्हॅल्यूड. खरं तर इंद्राने घाई केली नसती तर मी केलं असतं त्याच्यासोबत लग्न. हा?
गंमत करत होते. आय वॉज जस्ट किडिंग. जेवण करूयात का आपण प्लीज? राणी, इंद्रासोबत जी काही मजा करायची आहे ती आत्ताच करून घे, कारण आता मी इकडे आली आहे. तुझं इंद्रासोबत जेवणं बोलणं हे सगळं मी हळूहळू बंद करेन आणि एक दिवस माझ्या इंद्राला परत मिळवेन. वा, सुपर झालं नाही जेवण? अरे मला तर सुस्ती आली आहे. तुडुंब जेवलो आज मी. खरंच आबा, इंद्रजीत सर, अजितदादा, काय स्वयंपाक केला होता तुम्ही? सगळेच पदार्थ खूप छान झाले होते. राणी सॉरी, मी तुला विचारायचं विसरून गेलो. खूप दुखतंय का? म्हणजे खूप चावले का माश्या? नाही, दुखत वगैरे नाहीये, कमीच चावल्यात. म्हणजे चावल्यास तर जास्ती, पण इंद्रानी वाचवलं तिला. म्हणजे सगळ्या मधमाशा अंगावर आल्या तरी हिने न थांबता फेऱ्या पूर्ण केल्या. काय? हो, हिने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वडाच्या फेऱ्या पूर्ण केल्या. आणि आपल्या इंद्रानीही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हिला त्या मधमाशांपासून वाचवलं. ह्याला म्हणतात खरं प्रेम. राणी इंद्रा, तुमचा अभिमान वाटतो मला. एक मिनिट. मला काहीतरी बोलायचंय. आय मीन, आय वॉज थिंकिंग, ऑक्शनमुळे जी फॅक्टरी माझ्या नावावर झाली आहे ती इंद्राच्या नावावर करून घ्यायला हवी लवकरात लवकर. काय? हो आंटी, तसंही ती फॅक्टरी इंद्राची आहे ना. इंद्रा, तसंही ती फॅक्टरी तुझी आहे. आय वॉज थिंकिंग लेट्स डू इट बाय टुमॉरो इटसेल्फ. उद्या करूयात का? कसं आहे तनिषा, हे बघ, ऑक्शन तू जिंकलीस, सो फॅक्टरीची ओनरशिप आता तुझ्याकडे आहे. आणि मला काय वाटतं, मी जोपर्यंत तुला तुझे 15 करोड परत देत नाही ना, तोपर्यंत ओनरशिप राहू दे ना तुझ्याकडे, काही प्रॉब्लेम नाहीये. मला तू 15 करोड नाही दिले तरी चालणार आहे. तू काय परकायस का माझ्यासाठी? हो, इंद्रजीत सर तुमच्यासाठी परकेच आहे. नाही म्हणजे तुमची खूप चांगली मैत्री आहे, पण मैत्रीचं नातं वेगळं आणि व्यवहार वेगळा. व्यवहारात सगळेच परके असतात, नातं आणि व्यवहारात गल्लत व्हायला नको. त्यामुळे व्यवहार व्यवहाराच्या जागी आणि नातं नात्याच्या जागी राहू देत. तनिषा, राणी बरोबर बोलते. कसं आहे की जोपर्यंत आम्ही तुझे 15 करोड परत करत नाही तोपर्यंत फॅक्टरी इंद्राच्या नावावर करायची नाही. अगं 15 करोड एवढी मोठी रक्कम असतानाही तू सहजपणे म्हणालीस की पण फॅक्टरी इंद्राच्या नावावर करूया. हीच मोठी गोष्ट आहे आमच्याकरता. खरंच तनिषा, तू खरंच खूप मोठ्या मनाची आहेस. नाहीतर आजकालचे लोक इतके स्वार्थी झाले आहेत की त्यांचं वागणं बोलणं सगळं पैशानेच ठरतं. तू माझ्या इंद्रासाठी 15 करोड रुपयांवर पाणी सोडायला निघालीस, हे बघून ना तुझं खरंच खूप कौतुक वाटतंय. खरं सांगू आंटी, मला
इथे खरंच खूप छान वाटतं. आय रिअली फील ब्लेस्ड. मला असं वाटतं मी तुम्हा सगळ्यांच्या प्रेमात पडेन की काय. पडेन का, इनफॅक्ट पडलेच आहे. आणि इंद्रा तू हा, सो आय वॉज सेइंग काय झालं, कोणाचा फोन आहे? अननोन नंबर आहे. मग कर ना रिसिव्ह. अरे अननोन नंबरपेक्षा तुम्ही सगळे माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहात. दिस मोमेंट इज इम्पॉर्टंट ना. अगं हे बघ, सारखा सारखा येतोय म्हणजे काहीतरी इम्पॉर्टंट काम असू शकतं ना. एकदा रिसिव्ह करून तर बघ. ठीक आहे. बरं तुम्ही घ्या आवरून, आपण आईस्क्रीम खाऊया. अरे पोट भरले आधीच आणि आईस्क्रीम. हे पण आबा. बरं ठीक आहे, चला मी आवरून आलो. मी पण किचन आवरून घेते. What the hell is wrong with you? Are you mad or what? If I'm cutting your call again and again, understand now that I'm busy. Why are you calling me? अरे मूर्खा, मेंदू जागेवर आहे ना तुझा. फोन कट करते तर कशाला सारखा फोन करतोयस? कसले पैसे? हा? त्या माशांना दगड मारून हवा घालून हाकलायला पैसे दिले का रे मी तुला? ते पोळं असं उठवायचं होतं जेणेकरून ती हुकुमाची राणी कायमची आयुष्यातून उठली. ती जर आयुष्यातून उठली तरच तुला मी तुझे पूर्ण पैसे देणार होते, हेच ठरलं होतं ना. मग कशाला फोन करतोयस? शी इज अब्सोल्युटली फाईन. अरे काही झालेलं नाहीये तिला. ठीक आहे, ती ठणठणीत आहे एकदम. आणि मी सर प्लीज अपडेट द्या मला. हरी अप प्लीज. झालं तुमचं बोलून? झालं ना. ऑफिस मीटिंग्स यु नो. सॉरी, मी लाऊड होते का? नाही नाही, तसं काही नाही. अहो ते मी तर आतमध्ये सगळे आईस्क्रीम खातात ना, मी म्हटलं तुम्हालाही बोलवावं म्हणून आले होते. अच्छा. चला आज जाऊया आपण. राणी, हो बोला, काय झालं? थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. यू आर व्हेरी लकी. इंद्रासारखा नवरा मिळायला नशीब लागतं. सगळ्यांनाच नाही मिळत असा नवरा. खरं आहे तुमचं. इंद्रजीत सरांसारखा नवरा सगळ्यांनाच नाही मिळत. बायकोवर एवढा प्रेम करणारा, तिच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभा राहणारा, तिला जीवापाड जपणारा नवरा नाही मिळत सगळ्यांना. मी आहे नशीबवान. बघ हा, एवढं कौतुक करतीयस, कुणाची नजर नको लागायला. नाही तर तुझा नवरा पळवून घेऊन जाईल कुणीतरी. असं काहीच होणार नाहीये. माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. चांगलंय, विश्वास पाहिजेच. पण विश्वासघात व्हायला वेळ लागत नाही. इंद्रजीत सर आणि माझा विश्वासघात असं काहीही कधीही होणार नाही. टाइम चेंजेस. वेळ बदलू शकते बरं का. सरांशी माझं लग्न झालं ना, तेव्हाच माझी वेळ कायमची बदलली. यापुढे आता ती बदलणार नाही.
आमच्या दोघांचं नातं एवढं घट्ट आहे की आमच्या दोघांमध्ये कोणीही येऊ शकत नाही. म्हणून हे गैरसमज, विश्वासघात या असल्या कुठल्या गोष्टी आमच्यात होणार नाही. चला जाऊयात. या चल. सर, त्या तनिषा मॅडम कशा वाटतात तुम्हाला? कशा वाटतात म्हणजे? अहो म्हणजे कशा वाटतात म्हणजे मला तर खूप आवडल्या त्या. म्हणजे बघा ना, त्यांनी मागचा पुढचा कुठलाही विचार नाही केला आणि 15 करोडची फॅक्टरी त्या तुमच्या नावावर करायला निघाल्या होत्या. तुमचं खूप कौतुक पण करत होत्या. तू काही म्हणालीस का? मी आपलं तेच म्हणत होते की त्या तनिषा मॅडम कशा वाटतात तुम्हाला? चांगल्या आहेत ना? सॉरी, मला ऐकू नाही आलं. ऐकू येत नाहीये? अहो एवढ्या मोठ्याने तर बोलते मी. ऐकू नाही आलं मला. अहो सर, मी तनिषा मॅडम बद्दल बोलते. कसं बरं ऐकू येत नाही? काही बोलताय? मला ऐकूच येत नाहीये. तू एवढं लांबून का बोलतेस? इथे बसून जवळ बसून बोलली असतेस, लांबून थोडं. अच्छा, हो का? मी जवळ यावं म्हणून हे सगळं नाटक चालू आहे ना? आता कशी फिरकी घेते तुमची तेच बघा. हो आले ना. ठीक आहे ना. ऐकू येत नाहीये ना? हो, तेच ते डिस्टन्स. हा, तर मी आला ऐकू? तू काही बोललीच नाहीस, कसं ऐकू येणार? बोल ना काहीतरी. बोलले कशी नाही? तुम्ही म्हणालात ना जवळ येऊन बोल, म्हणून जवळ येऊन बोलले मी. थांबा परत. हा हा. तू बोलत नाहीयेस काही. बोल ना, म्हणजे ऐकू, म्हणजे ते लांबून नव्हतं मला ऐकू येत, पण आता जवळ आहेस तर ऐकू येईल. पण थोडं काय यायला पाहिजे. ऐकू येत नाहीये. नाही, तेच है काय. ना? आता परत बघते. हा. हा. आता आला ऐकू? हो, चांगलंच ऐकू आलं. आता कधी आयुष्यात प्रॉब्लेम होणार नाही कानाचा. हा. तर मी मगाशी असं म्हणत होते की त्या तनिषा मॅडम चांगल्या आहेत ना स्वभावाला? म्हणजे बघा ना, आजकाल रक्ताच्या नात्यांमध्ये सुद्धा लोक पैशांचाच विचार करतात, पण त्यांनी तसं नाही केलं. त्यांनी पैशांचा नाही तर तुमच्या मैत्रीचा विचार केला. नाही, खरं आहे ते. तनिषा आहेच तशी. बघ ना, फॉरेनला गेली, एवढी सक्सेसफुल झाली, पण तरी स्वभाव काही बदलला नाही तिचा. मग त्या एवढ्या चांगल्या आहेत तर त्यांच्या आयुष्यात कोणी मुलगा का नाही? म्हणजे लग्न का नाही केलं त्यांनी अजून? आय डोंट नो. म्हणजे मध्यंतरी आमचा काही फारसा कॉन्टॅक्ट नसायचा ना, पण एवढं आहे की कॉलेजला असताना तिला मी आवडायचो. मग तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? ते म्हणजे काय नाही, म्हणजे कॉलेजला असताना तुमच्या दोघांचा अफेअर होता. नाही, नाही पण मग म्हणजे ती तुमची ती आहे ते काय म्हणतात त्याला? यू मीन एक्स? हा, तेच ते एक्स. हो,
तू असं म्हणू शकतेस की ती माझी एक्स होती. माझ्याशी लग्न करायला तर एका पायावर तयार होती ती. मग मग का नाही केलं तुम्ही त्यांच्याशी लग्न? फोकस क्लिअर होता ना माझा, मार्क इंडस्ट्रीज. म्हणून कदाचित मी तिला भाव नाही दिला. काय सर, एवढ्या चांगल्या आहेत त्या, का वागलात तुम्ही त्यांच्याशी असं? मी तिच्याशी तसा नसतो वागलो तर तू माझ्या आयुष्यात नसतीस. कदाचित माझ्या नशिबात ही हुकमाची राणी लिहिलेली होती, म्हणून मी तिला नाही भाव दिला. आणि कसं आहे, मी माझ्या हुकमाच्या राणीसोबत खूप खुश आहे. पण आता ही हुकमाची राणी फक्त तुमची बायको नाहीये ना, वकील झाली आहे. मग मी आता वकिली केली तर चालणार आहे ना तुम्हाला? ऑब्व्हियसली वकील त्यासाठीच तर झालीस ना तू. फक्त माझं म्हणणं एवढं आहे की हे फॅक्टरी, घर या सगळ्या गोंधळातून आपण जस्ट फ्री झालोय. थोडा आराम कर आणि मग सुरुवात करा ना. आराम वगैरे काही नकोय मला. खरं तर आराम करूच शकत नाही मी. अहो, वस्तीतल्या लोकांचे खूप प्रॉब्लेम्स आहेत, ते सगळे सोडवायचे आहेत, त्यांना नाही मिळवून द्यायचंय. बरोबर आहे, मला पण प्रॅक्टिस सुरू करायची. आई म्हणत होती की पूजा वगैरे करून घेऊया छोटीशी आणि मग सुरुवात करू. खूप लोड असणार आहे यार. 15 crores इज बिग डील. 15 करोड रिटर्न करायचे तनिषाचे. फॅक्टरीत जास्तीत जास्त वेळ द्यावा लागणार आहे मला आता. म्हणजे आता आपण दोघे एकमेकांना जास्त वेळ नाही देऊ शकणार. हो, मे बी असं होऊ शकतं. आय डोंट थिंक आपल्याला एकमेकांना जास्त वेळ देता येईल. म्हणजे मला तर वाटतं बऱ्याचदा असं होईल की मी रात्री उशिरा येईन आणि सकाळी लवकर निघून जाईन. आय डोंट थिंक आपण दोघं एकमेकांसोबत जास्त टाइम स्पेंड करू शकू. ए, काय झालं? पाडला ना चेहरा. हे बघ, असं काही नाही होणार आहे. आपलं शेड्यूल कितीही बिझी असलं तरी आपण एकमेकांसाठी वेळ काढायचाच, आणि आपला वेळ आपण दुसऱ्या कोणालाच नाही द्यायचा. पण हे कसं शक्य आहे? हे सहज शक्य आहे. हे बघ, दुपारी तू कोर्टात असणार तेव्हा मी फॅक्टरीत असणार. सो रात्री जेवायला आणि झोपायला तर आपण घरीच येणार आहोत ना, तेव्हा छान टाइम स्पेंड करायचा एकमेकांसोबत. शिवाय दुसऱ्या दिवशी सकाळी तुझं कोर्ट काही लगेच उघडणार नाहीये. सो आपण जॉगिंगला जायचं, घरी आल्यावर ब्रेकफास्ट एकत्रच करायचा. तो पण टाइम आपण युटिलाइज करू शकतो. आणि असंही वीकली ऑफ असतं ना, सो सॅटर्डे संडे मी पण वेळ काढत जाईन फॅक्टरीतून. तुझं कोर्ट पण बंद असेल सॅटर्डे संडे, छान टाइम स्पेंड करू एकमेकांसोबत. असं काही नाही का, होऊन जातं सगळं मॅनेज. ठरवलं की सगळं होतं. प्रत्येक गोष्टीवर सॉल्युशन हे असतं. आणि अरे झोपली. आणि तू अशी झोपा काढत राहिलीस तर आपल्याला कसा वेळ मिळेल एकमेकांसोबत?